आलेलो आहोत तो आपल्या मनातील हेतूसाठी व आपल्या कुटुंबासाठी आपण विशेष प्रार्थना करूया. ही विशाल सामुदायिक हेतूसाठी अर्पण होत आहे. पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी. प्रिय बंधू भगिनींनो, मोतमावळीच्या किंवा वैयक्तिक मातेच्या पवित्र मुलीच्या जन्मदिन उत्सवाच्या उद्घाटनाच्या दिवसासाठी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. पवित्र मुलीचा जन्मदिवस आपण साजरा करीत असताना आपल्या या मध्येच धर्मग्रामाचे आशीर्वाद म्हणून आपण तिचा सन्मान करीत आहोत. तिच्या देणगीबद्दल देवाचे आभार मानूया आणि परमेश्वराची कृपा आशीर्वाद तिच्या मध्यस्थीने आपल्या प्रत्येकाला लाभावे आणि या जुबली वर्षामध्ये आपण सर्वजण आशीषचे यात्रेकरू व्हावे म्हणून विशेष प्रार्थना करूया. आज 29 ऑगस्टच्या दिवशी ख्रिस्त सभा संत योहान बाप्तिस्ताचे दुःख सहन साजरा करीत आहे. संत योहान बाप्तिस्ता पवित्र मरियेसारखाच प्रभू येशू ख्रिस्ताच्या अगदी जीवनाशी एकरूप झालेला, त्याच्या वचनानुसार आचरण करणारा आणि सत्यासाठी देवाच्या शिवणीसाठी मरण स्वीकारणारा हा आपल्याला प्रेरणादायी आहे. आणि म्हणून आजच्या दिवशी परमेश्वराच्या वचनानुसार जीवन जगण्यासाठी आपण प्रभूकडे कृपा आणि शक्ती मागूया. ती पवित्र साजरी करण्यासाठी आपण पात्र करावे म्हणून आपल्या पापांची आपण आठवण करूया व परमेश्वराकडे क्षमायाचना करूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनींजवळ मी कबूल करते की कल्पना आणि शब्दाने कृत्याने वगैरे मी पापे केले आहे. माझा अपराध, माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. सर्व सुमंत परमेश्वर आम्हाला दया करो, आमच्या पापांची क्षमा करो, मला सर्व काही जीवनाकडे येऊ. Bye.
हे परमेश्वरा सर्वसमर्थ बाबा, तुझ्या पुत्राच्या जन्माचा मृत्यूचा आगळीक होण्यासाठी तू संत योहान बाप्तिस्ता याची निवड केलीस. सत्य व न्यायासाठी त्यांनी आपल्या प्राणाचे बलिदान केले. त्याच्याप्रमाणे तुझ्या शोधपणावरील आमची श्रद्धा प्रकट करण्यासाठी आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना तुझ्या बरोबर आत्मेश्वरीच्या सर्व काळ शोधित राहणारा राज्य करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा परमेश्वर ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. इर्मियाच्या पुस्तकातून घेतलेले वाचन. परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले ते असे, आपली कंबर कस, उठ, मी तुला आज्ञापितो ते सर्व त्यांना सांग. त्यांना घाबरू नकोस, घाबरलास तर मी तुला त्यांच्यापुढे घाबरले. पहा, आज या सगळ्या देशाविरुद्ध यहूदाचे राजे, त्याचे सरदार, त्याचे याजक आणि देशातील लोक यांच्या विरुद्ध तुला मी तडफडण्याचे नगर, लोहस्तंभ, पितळी पोट असे करतो. ते तुझ्याबरोबर सामना करतील, पण तुझ्यावर त्यांचा वर्चस्व होणार नाही, कारण तुझा बचाव करण्यास मी तुझ्याबरोबर आहे असे परमेश्वर म्हणतो. प्रभूचा शब्द. शांती
हे वाचन. आपला बर्सले याची बायको हेरोदिया हिच्यामुळे हेरोदने स्वतः माणसे पाठवून योहानाला पकडून कैदेत जखडून ठेवले होते. कारण हेरोदने तिच्याबरोबर लग्न केले होते आणि योहान त्याला म्हणत असे, तो आपल्या भावाची पत्नी ठेवावी हे सशस्त्र नाही. याकरता हेरोदिया त्याच्यावर डाव धरून त्याचा वध करण्यास पाहत होती. परंतु तिचे काही चालेना. कारण योहान बुद्धिमान आणि पवित्र पुरुष आहे हे जाणून हेरोद त्याचे बळी करी आणि त्याचे संरक्षण करे. तो त्याचे बोलणे ऐके तेव्हा फार गोंधळून जाईल, तरी त्याचे म्हणणे आनंदाने ऐकून घेईल. नंतर एक संधीचा दिवस आला, तेव्हा हेरोदने आपल्या वाढदिवशी आपले प्रधान, सरदार आणि गालिलातील मुख्य लोक यांना मेजवानी दिली आणि हेरोदियाच्या मुलीने स्वतः आज जाऊन नाच करून हेरोदला आणि त्याच्याबरोबर भोजनात बसलेल्यांना खुश केले. तेव्हा राजा त्या मुलीला म्हणाला, मुली, जे काही तुला पाहिजे ते माझ्याजवळ माग, म्हणजे मी तुला ते देईन. तेव्हा तो शपथ वाहून तिला म्हणाला, माझ्या अर्ध्या राज्याबद्दल जे काही तू माझ्याजवळ मागशील ते मी तुला देईन. तेव्हा ती बाहेर जाऊन आपल्या आईला म्हणाली, मी काय मागू? ती म्हणाली, स्नान संस्कार करणाऱ्या योहानाचे शीर. तेव्हा लागले तिने काही राजाकडे आज घेऊन म्हटले, माझी इच्छा अशी आहे की स्नान संस्कार करणाऱ्या योहानाची शीर तक्रार घालून आताच्या आता मला द्यावी. तेव्हा राजा फार खिन्न झाला. तथापि वाहिलेल्या शक्तीमुळे आणि भोजनात बसलेल्या पाहुण्यासमोर तिला नाही मनाविषयी वाटेना. राजाने लगेच आपल्या पांघरातील एका शिपाईला पाठवून योहानाची शीर आणण्याची आज्ञा केली. त्याने तुरुंगात जाऊन त्याचा शिरच्छेद केला आणि शीर ताब्यात घालून आणून मुलीला दिली. मुलीने ते आपल्या आईला दिली. हे ऐकल्यावर योहानाची शिष्य आली आणि त्याने त्याचे पेट उचलून कपड्यात नेऊन ठेवले. प्रभूचे शुभवर्तमान. ख्रिस्तामध्ये जमलेल्या माझ्या प्रिय भगिनींनो, काही वर्ष अगोदर पवित्र भूमी इस्रायलला आम्ही दर्शनासाठी गेलेलो होतो. आणि दर्शनासाठी गेलेले असताना जेव्हा आम्ही आमचा इथला प्रवास एका बसमध्ये सुरू केला, तेव्हा सर्व लोक जे आमच्याबरोबर आपल्या वस्तीची होती ते बसमध्ये चढले आणि त्या आमच्या गाईडला सांगू लागले, पहिलं आम्हाला बसमध्ये वायफाय द्या. तेव्हा गाडीने मला बोलवलं आणि सांगितलं, ह्या लोकांना सांग, इथे आपण पिकनिकला आलो नाही, इथे आपण पिलग्रिमेजला आलो आहोत. आपण मौज मजा करण्यासाठी आलो नाही, तर आपण तीर्थयात्रेसाठी आलो आहोत. आणि म्हणून वायफाय वगैरे काही गरज नाही. मी जी कॉमेंट्री देईन म्हणजे आपली जी पवित्र स्थळं आहेत त्याविषयी तुम्हाला जी माहिती देईन, ती माहिती ऐकून त्यानुसार आपल्या श्रद्धेमध्ये दृढ होण्याचा प्रयत्न करा.
त्याद्वारे आपली श्रद्धा जागृत करा आणि आपली श्रद्धा मजबूत करा. विस्तारही जमलेल्या माशाप्रिय बंधूभगिनींनो, तीर्थयात्रा करणे हे सर्व धर्मामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आपण आपले हिंदू बांधव आपल्याला सांगतात आम्ही काशीला चाललो, आम्ही तिरुपतीला चाललो. आपले मुस्लिम बांधव जे आहेत ते दरवर्षी हजला जात असतात, मेक्काला जात असतात. त्याचप्रमाणे या जुबली वर्षामध्ये ख्रिस्त सभेने आपल्याला सांगितलं आहे की आपण तीर्थयात्रा केली पाहिजे. तीर्थयात्रा म्हणजे आपण परमेश्वराच्या दर्शनासाठी उत्सुक असले पाहिजे. आणि ह्या वर्षी आपल्याला विषय दिलेला आहे आशेची तीर्थयात्री. म्हणजेच आशा आपली जी आहे ती जागृत करणे. आपली आशा जी आहे की दुसऱ्यांना देऊन त्यांचं जीवन फुलवणे आणि परमेश्वराच्या उपस्थितीचा जो काही अनुभव आपण एकमेकांना दिला पाहिजे. त्याद्वारे आपण पिलग्रिम्स ऑफ होप म्हणजेच आशेचे यात्रेकरू व्हावे अशी ख्रिस्त सभा आपल्याकडनं अपेक्षा करते. माझ्या प्रिय बंधूभगिनींनो, याच पार्श्वभूमीवर या नवनाच्या काळामध्ये आपण पवित्र महिला आशिषी तीर्थयात्री या विषयावर चिंतन करीत आहोत. पवित्र महिलेच्या जीवनामध्ये जर आपण दृष्टिक्षेप टाकला तर पवित्र महिलेने अशा अनेक तीर्थयात्रा जणू काही केल्या की ज्याद्वारे परमेश्वराचा अनुभव तिने घेतला आणि परमेश्वराचा अनुभव घेऊन दुसऱ्यांच्या जीवनामध्ये तो परमेश्वराचा अनुभव वाढविण्यासाठी तिने तो दुसऱ्यांना दिला. जर आपण अगदी बघितलं तर गाब्रिएल देवदूताने तिला जेव्हा संदेश दिला तेव्हा तिने लगेच होकार दिला आणि तेव्हाही ती एक तीर्थयात्रेकरू बनली. आणि ह्या तीर्थयात्रेची सुरुवात तिने प्रथम अलिश्वा हिला भेट देऊन तिच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करण्यासाठी, तिच्या जीवनामध्ये उल्हास निर्माण करण्यासाठी, तिचं जीवन सुखकर करण्यासाठी ती सेवाभावी जीवन जगली. त्यानंतर आपण पाहतो की जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला तेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मानंतर योसेफला देवदूताने दर्शन देऊन सांगितलं की या बाळाच्या आधी आणि बाळाला घेऊन तू इजिप्त इथे पलायन कर. आणि मग योसेफ त्यांना घेऊन इजिप्तमध्ये गेला. ही जी तीर्थयात्रा होती, इजिप्तमध्ये ते निर्वासित म्हणजेच रेफ्युजी म्हणून जीवन जगले. आज जगामध्ये अनेक लोक हे रेफ्युजी म्हणून निर्वासित म्हणून जीवन जगत आहेत. पोप फ्रान्सिस आपल्याला ह्या लोकांविषयी सतत सांगत होते की ह्या लोकांना निवास व्हावा, ह्या लोकांना आश्रय मिळावा, ह्या लोकांचं भलं व्हावं, ते स्थिर स्थावर व्हावे म्हणून आपण प्रयत्न केले पाहिजे. तशा प्रकारचा एक निर्वासित होण्याचा अनुभव पवित्र महिलेने स्वतः आपल्या जीवनामध्ये घेतला आणि त्या तीर्थयात्रेद्वारे तिने या सर्व निराश्रितांच्या, निर्वासितांच्या लोकांबरोबर एकरूप दाखवून त्यांच्या जीवनामध्ये आशा निर्माण करण्यासाठी तिने प्रयत्न केले. त्यानंतर आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त इजिप्तमधून नाझरेथमध्ये आला आणि नाझरेथमध्ये तो लहानाचा मोठा झाला. अशा प्रिय बंधूभगिनींनो, नाझरेथ हे जणू काही प्रभू येशू ख्रिस्ताचं श्रद्धास्थान बनलं. नाझरेथमध्ये त्याला देवाची शिकवण प्राप्त झाली. नाझरेथमध्ये त्याची श्रद्धा वाढत गेली आणि परमेश्वराचं ज्ञान त्याला प्राप्त होऊन गेलं. प्रिय बंधूभगिनींनो, आपल्या प्रत्येकाचं जणू काही बाप्तिस्मा स्थान हे आपलं नाझरेथ आहे. या बाप्तिस्माच्या ठिकाणी आपल्याला जणू काही ज्ञानामध्ये आणि देवाच्या शिकवणीमध्ये बोध केलं जातं. आपली श्रद्धा जी आहे ती श्रद्धा दृढ होण्यासाठी आपल्याला मदत होत असते. त्यानंतरची पवित्र महिलेची तीर्थयात्रा जर आपण बघितली तर प्रभू येशू ख्रिस्ताला वयाच्या 12व्या वर्षी तिने मंदिरामध्ये अर्पण केलं होतं आणि प्रभू येशू ख्रिस्त मंदिरात एकटाच राहिला होता आणि योसेफ आणि पवित्र मरिया हे परत खाली उतरले होते आणि मग
हरवला आहे. आणि म्हणून त्या बाळाच्या शोधासाठी पवित्र मरिया पुन्हा एकदा त्या येरुशलेमचा जो प्रवास आहे तो करते आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा शोध घेते. अशा प्रिय भगिनींनो, आज आपण पाहतो की आपल्या कुटुंबामध्ये तरुण हरवलेले आहेत, दिशाहीन झालेले आहेत, हतबल झालेले आहेत. त्यांच्यापुढे अनेक संकट आवर्जून उभे आहेत. त्यांना अनेक प्रकारचे ॲडिक्शन्स हे घेरत आहेत. अशा पार्श्वभूमीवर पवित्र मरिया जणू काही आपल्या प्रत्येकासाठी ही तीर्थयात्रा करण्यासाठी आमंत्रित करीत आहे. आपली लहान बालकं जी आहेत, आपली लहान मुलं जी आहेत, त्यांच्याकडे लक्ष दिल्यानंतर आपल्याला दिसून येतं की त्यांचा जो सर्वांगीण विकास व्हायला पाहिजे, त्यांना ती श्रद्धेची शिकवण मिळाली पाहिजे, त्यांच्यासाठी श्रद्धेचे जे बालकडू आहे ते पाळलं पाहिजे. त्यामुळे आपले तरुण बालक कमी पडताना आपल्या आजी आजोबा लक्ष केंद्रित करीत असताना आपल्याला दिसत आहे. आणि अशा पार्श्वभूमीवर पवित्र मरियेची ही तीर्थयात्रा हरवलेल्यांचा शोध करण्यासाठी, हरवलेल्यांना सापडेपर्यंत मदत करण्यासाठी आणि आशेने तो प्रवास करते आणि ती प्रभू येशू ख्रिस्ताचा शोध करते. माझ्या प्रिय भगिनींनो, ही पवित्र मरियेची तीर्थयात्रा देखील आपल्या प्रत्येकाला प्रेरणा देणारी आहे. त्यानंतर पवित्र मरियेची तीर्थयात्रा आहे ती आणखी प्रभावी होते जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त काल्वरीच्या वाटेवर परमेश्वराचा हेतू पूर्ण करण्यासाठी, आपलं ध्येय गाठण्यासाठी पुढे सरसावतो आणि पवित्र मरिया त्याला सोबत करते, क्रूसापाशी त्याच्याशी एकरूप राहते. माझ्या प्रिय भगिनींनो, ज्याप्रमाणे पवित्र मरिया प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर राहून त्या दुःखामध्ये, त्या अडचणीमध्ये, त्या संकटामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला धीर देते, त्याद्वारे पवित्र मरिया तुम्हाला आणि मला, आपल्या प्रत्येकाला सांगत आहे की आपल्या प्रत्येकाच्या सुख दुःखामध्ये, आपल्या प्रत्येकाच्या यात्रेमध्ये, आपल्या प्रत्येकाच्या आधारामध्ये, आपल्या प्रत्येकाच्या संकटामध्ये ती आपल्या बरोबर सोबत करत असते, ती आपल्या बरोबर असते आणि ती आपल्याला सांगत असते मी आहे, घाबरू नका, भिवू नका. आणि त्याद्वारे ती आपला विश्वास, आपली आशा दृढ करण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर आपण पाहतो की जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालं, पहाट झाली आणि प्रकाश उजाडला आणि जेव्हा पेंटेकोस्ट झालं, त्या पेंटेकोस्टच्या प्रसंगी पवित्र मरिया उपस्थित होती. अशा प्रकारे माझ्या प्रिय भगिनींनो, पवित्र मरियेने हे जे सर्व तीर्थयात्रा केलेली आहे, त्या तीर्थयात्रेमधून ती आपल्याला काय संदेश देते, तर ती आपल्याला शिकवत आहे की जीवनामध्ये संकट आहे, दुःख आहे, वेदना आहे, परंतु त्यामध्ये आपण निराश व्हायचं नाही. आजच्या पहिल्या वर्षामध्ये निर्णय संदेश आला, ज्याप्रमाणे परमेश्वर धीर देतो, परमेश्वर त्याचा आत्मविश्वास मजबूत करतो, त्याचप्रमाणे पवित्र मरिया आपल्या प्रत्येकाला शिकवत आहे की आपण परमेश्वरामध्ये दृढ असले पाहिजे, आपण घाबरून भिवून चालणार नाही, आपण धैर्यवान बनले पाहिजे. आपल्या एक तीर्थयात्रा आहे, त्या तीर्थयात्रेमधून जणू काही आध्यात्मिक शक्ती, आध्यात्मिक धैर्य आपल्याला प्राप्त झालं पाहिजे. तशाच प्रकारचा अनुभव शुभवर्तमानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. संत योहान बाप्तिस्ता ह्याला जे ज्ञान प्राप्त झालं होतं, हा तो शिकवण देत होता, त्याच्या शिकवणीमधून सत्यता आणि पवित्रता ह्याविषयी तो बोध करत होता आणि त्यासाठी मरण स्वीकारायला देखील तो घाबरला नाही, मरणापुढे देखील तो समोर गेला आणि त्याद्वारे परमेश्वराचा त्याने गौरव केला आहे. सत्याशी आणि पवित्र जीवनाशी त्यांचं एकनिष्ठ राहिला आहे. अशा प्रिय भगिनींनो, पवित्र मरिया तशाच प्रकारे आपल्या प्रत्येकाला सांगत आहे की जर आपण श्रद्धेमध्ये दृढ झालो, प्रभूच्या वचनामध्ये दृढ झालो, प्रभूच्या वचनानुसार आपल्या जीवनाची जडणघडण केली, तर निश्चितच आपण आशेच्या यात्रेवरून होऊ शकतो आणि त्याद्वारे आपण आपलं जीवन पवित्र करू शकतो. आपल्या तीर्थयात्रेमधून आपल्याला परमेश्वराचा अनुभव येऊ शकतो. आपल्या तीर्थयात्रेद्वारे आपण दुसऱ्यांना आशा देऊ शकतो, दुसऱ्यांचं जीवन फुलवू शकतो. अशा प्रिय भगिनींनो, या तीर्थयात्रेमध्ये दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि तो म्हणजे तीर्थयात्रा ही मौज मजा करण्यासाठी नसते. तीर्थयात्रा ही काही आनंद लुटण्यासाठी नसते, तर तीर्थयात्रेमध्ये एक शिस्त असते आणि तीर्थयात्रेमध्ये
आपण ती शिस्त पाळून परमेश्वर हा आपला ध्येय आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि तो ध्येय गाठण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. म्हणजेच परमेश्वराचा अनुभव आपण घेतला पाहिजे आणि त्याद्वारे आपण परमेश्वरावर आपली श्रद्धा बळकट केली पाहिजे आणि ती श्रद्धा जरूर काही आपल्याला आपल्या आशेमध्ये वाढण्यासाठी मदत करीत असते. आपण अनागामी लग्नप्रसंगी जो चमत्कार प्रभूने केला त्यामध्ये आपण ऐकतो पवित्र मरिया ती त्या नोकराला सांगते तो जे तुम्हाला सांगेल ते करा. होय माझ्या भगिनीनो, तीर्थयात्रेमध्ये पवित्र मरिया आपला हात संदेश देत आहे की प्रभू येशू ख्रिस्त जे सांगतो ते आपण केलं पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या वचनाशी आपण एकनिष्ठ राहिलं पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्ताने जी शिकवण आपल्याला दिली आहे त्या शिकवणीमध्ये आपण वाढले पाहिजे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताची शिकवण काय आहे? प्रभू येशू ख्रिस्ताची शिकवण अगदी स्पष्ट आहे. प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगतो की नम्रतेमध्ये वाढण्याचा प्रयत्न करा. प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगतो क्षमादानामध्ये आपण वाढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगतो सेवाभावी जीवन जगण्यासाठी आपण तत्पर असले पाहिजे. म्हणजे पृथ्वीचे हे जे 3 अंग आहे नम्रता, सेवा आणि क्षमा, ह्यामध्ये जेव्हा आपण वाढण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपण आपली जी तीर्थयात्रा आहे ती यशस्वीपणे पूर्ण करत आहोत असा अनुभव आपल्याला येईल. ती शिस्त आपल्याला अंगीकारता येईल आणि त्याद्वारे आपलं जीवन हे पवित्र झाल्याचं, परमेश्वराच्या अनुभवामध्ये वाढल्याचं, दृढ झाल्याचं आपल्याला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून या नवीनाच्या काळामध्ये आपण पवित्र मुलींच्या वेगवेगळ्या गुणांवर चिंतन करीत असताना आपण पवित्र मुलींची ही जी शिकवण आहे प्रभू येशू ख्रिस्त जे सांगेल ते करा त्यामध्ये आपण वाढण्याचा प्रयत्न करूया. आपण आपल्या अहंपणामध्ये जीवन न जगता, गर्विष्ठपणामध्ये जीवन न जगता आपण पवित्र मुलीप्रमाणे नम्र व्हावे, प्रभू येशू ख्रिस्ताप्रमाणे नम्र व्हावे आणि त्याद्वारे आपण दुसऱ्याच्या जीवनामध्ये आपण सहभागी व्हावे यासाठी पवित्र मुलिया आपल्याला बोलावत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताची सेवेची शिकवण ही त्यांनी शिष्यांचे पाय धुवून आणि लोकांच्या सुखदुःखामध्ये, आजारपणामध्ये त्यांना भेटी देऊन त्यांच्या जीवनामध्ये बदल घडवून आणून त्याद्वारे दाखवलेले आहे. आपण देखील आपल्या जीवनामध्ये जेव्हा दुसऱ्यांच्या मदतीसाठी, दुसऱ्यांच्या सेवेसाठी तत्पर असतो तेव्हा निश्चितच आपण श्रद्धेमध्ये दृढ होतो आणि त्याद्वारे आपण पवित्र जीवन जगतो. प्रभू येशू ख्रिस्ताची क्षमेची शिकवण ही सर्वात मोठी आणि महान आहे. जगाला आगीवेगळी शिकवण प्रभू येशू ख्रिस्ताने क्षमेद्वारे दिली आहे. आणि माझ्या प्रिय बंधूभगिनींनो, क्रुसापाशी उभी असताना पवित्र बहिणीने तोच उद्देश आपल्यापुढे ठेवला आहे की पवित्र बहिणीने कोणावर राग व्यक्त केला नाही, पवित्र बहिणीने कोणाबरोबर कोणाची बदनामी केली नाही, तर पवित्र बहिणीने सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताप्रमाणे क्षमा करून ती प्रभू येशू ख्रिस्ताशी एकरूप राहिली. त्याच्या दुःख सणामध्ये ती त्याच्या बरोबर राहिली. माझ्या प्रिय बंधूभगिनींनो, क्षमा करण्यासाठी आपण तत्पर व्हावे. समेलासाठी आपण पावलं उचलावी ही ख्रिस्तची आपल्याला सतत शिकवण आहे. आणि म्हणून आपण प्रत्येकाने त्या दृष्टिकोनातून विचार केला पाहिजे. आणि विशेष करून या जुबली वर्षामध्ये ख्रिस्त सभा आपल्याला सांगत आहे की प्रत्येक जुबली वर्षामध्ये आपण समेलनासाठी तत्पर असले पाहिजे, समेलनासाठी पावलं उचलली पाहिजे. ज्या कोणाबरोबर आपला राग असेल, कोणाबरोबर आपलं भांडण असेल, ज्यांना क्षमा करण्याला कठीण जात असेल, तर या नवीनच्या काळामध्ये आपण ह्या गोष्टीवर विचार केला पाहिजे, चिंतन केलं पाहिजे आणि अशा अंगी बाळगून आपण समेलनासाठी पावलं उचलण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. आज पवित्र मरियेचा सन्मान करण्यासाठी आपण एकत्र जमले असताना पवित्र मरिया ज्याप्रमाणे आशीषची तीर्थयात्रेवरली त्याचप्रमाणे आपण आपले जे तीर्थयात्रा आहेत त्या सगळ्या लक्षात घेण्याचा प्रयत्न करूया. आणि त्यानुसार प्रभू येशू ख्रिस्ताची जी शिकवण आहे त्या शिकवणीमध्ये दृढ होऊन त्या शिकवणीद्वारे आपलं जीवन श्रद्धेचं, आपलं जीवन आशेचं आणि आपलं जीवन प्रेमाचं बनावं म्हणून विशेष प्रार्थना करूया.
माझ्या विनंती आपण प्रभूच्या घेऊया. प्रत्येक विनंतीनंतर आपलं उत्तर असेल, ऐक प्रार्थना प्रभू देवा. ख्रिस्त जगाचा प्रकाश आहे. त्याची आज्ञा पाळून त्या जगात शांतीचे, प्रेमाचे व न्यायाचे राज्य प्रस्थापित करण्यास पोप लिओ, बिशप थॉमस, धर्मगुरू व धर्मभगिनी यांना कृपा मिळावी म्हणून प्रार्थना करूया. संत योहान बाप्तिस्ताप्रमाणे सत्याचे, नम्रतेचे व प्रामाणिकपणाचे जीवन जगता यावे. ख्रिस्ताची मूलभूत तत्वे आपल्यात नेहमी असावी व त्यानुसार आपला जीवन प्रवास असावा म्हणून प्रार्थना करूया. माता मरिया आपली आई आहे. ख्रिस्त सभेची माता आहे. आपल्याला योग्य तो आदर करता यावा. शिवाय प्रत्येक माता सुरक्षित असावी. त्यांच्यावर परमेश्वराचा उदंड आशीर्वाद असावा म्हणून प्रार्थना करूया. ख्रिस्ताचे स्वागत आपल्या हृदयात होण्यासाठी आपण रोज बायबल वाचन, चिंतन व प्रार्थना करावी. प्रभूसाठी आपले हृदय दैविक कृपेने शुद्ध व्हावे म्हणून प्रार्थना करूया. थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक कृपेसाठी प्रार्थना करूया. आपण पवित्र नदीच्या चरणाशी आलेलो आहोत. त्यातल्या मनातील हेतूसाठी आपण प्रार्थना करूया. अनेक भाविक या दिवसामध्ये प्रवास करणार आहेत. पवित्र नदीच्या वेगवेगळ्या ठिकाणी ते दर्शनासाठी जाणार आहेत. त्यांचा प्रवास सुखरूप व्हावा, परमेश्वराने त्यांना आशीर्वादित करावे म्हणून आपण प्रार्थना करूया. ज्याच्या लोकांनी आपल्याला प्रार्थना करण्यासाठी सांगितले आहे त्यांची हेतू आठवूया. आपले फादर जेवण मिळा, त्यांना चांगलं आरोग्य लाभावं म्हणून विशेष प्रार्थना करूया. शाळाचारी आहेत, खाट्याला गेलेले आहेत, ज्यांचे ऑपरेशन्स आहेत, त्यांना आरोग्य देईन. मातेच्या मध्यस्थीने प्रभूची कृपा लाभावी म्हणून प्रार्थना करूया. हे सर्व स्वतंत्र परमेश्वराच्या विनंतीच्या आमच्या तुझ्या जन्माची प्रजा आहे. त्या तुझ्या इच्छेनुसार पूर्ण कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो.
पुनरुच्चारण भाषा के विधान सर्वस्वर्ग परमेश्वर के नाम में भगवान प्रार्थना तुझ्या नावाचे गुणगान आमच्या नावे आणि तुझ्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा स्वीकार कर. हे प्रभू संत योहान बाप्तिस्ता यांनी ज्या जीवन मार्गाचा प्रचार केला त्या जीवन मार्गासाठी त्यांनी आपले रक्त सांगले. त्यांनी दाखवलेल्या जीवन मार्गावर प्रामाणिकपणे चालण्यास आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हावर असो आणि तुझ्या तुझ्याकडे प्रभू करेगा परमेश्वराच्या भारमान्य सर्व समाज शाश्वत परमेश्वरा आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नित्य सर्व कामाला योग्य व आनंददायी आहे ते आमचे कर्तव्य आहे. तुझ्या पुत्रासाठी मार्ग तयार करणारा संदेश योहान बाप्तिस्ता याचा सन्मान करीत असताना आम्ही तुझा जयघोष करतो. योहान बाप्तिस्ता याला तू सर्व मानवातून निवडून गेली आणि त्याला विशेष उपदानाचे नाम दिले. मनुष्याची लावणी त्याजवळ आली होती की त्यांनी आपल्या आईच्या उदरात आनंदाने उडी मारली. त्याच्या जन्मामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरले. यज्ञबळी जगाचा तारक ख्रिस्त याचे दर्शन घडविण्यासाठी सर्व संदेशामधून तो योहान बाप्तिस्ताला निवडून गेले. बाप्तिस्मा करणारा दाता प्रभू येशू ख्रिस्त याला त्याच्याच स्पर्शाने पावन झालेल्या पाण्याने त्याने बाप्तिस्मा दिला. तुझ्या पुत्राची साक्ष देण्यासाठी त्याने रक्तसाक्षी तो बदलाले. म्हणून सर्व दूत व सर्व संत यांच्या बरोबर आम्ही तुझ्या अखंड गुणगान गातो. हे प्रभू खरोखर पवित्र आहे. सर्व भाविकांचा तुझं मान की राणे आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावे म्हणून तू त्यांच्यावर दरवर्षाप्रमाणे पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताचा विश्वासघात करण्यात आला आणि तो दुःख सहनाला सामोरे गेला तेव्हा त्याने भाकर घेतली. आभार मानून ती मोडली की आपल्या शिष्याला दिल्याने म्हटले तुम्ही सर्वजण घ्या आणि खा कारण हे माझे शरीर आहे ते तुमच्यासाठी अर्पण केले जाईल.
त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, पुन्हा तुझा आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या, पाण्यामध्ये प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, हे नवा व शाश्वत कराराचे रक्त आहे, हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पापक्षमेसाठी ओतले जाईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेचे रहस्य ख्रिस्ताच्या मरणाच्या पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही त्या जीवनाची वागणूक तारणाचं त्याला अर्पण करतो. तुझ्या स्मरणाची सेवा करण्यास मला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याद्वारे एक व्हावी असे आम्ही विनम्रपणे विनंतो. प्रभाव सर्व जग पसरलेल्या जगस्वामीची आठवण करा. लिओ आमचे भाऊ, थॉमस आमचे विषय, सर्व याचा परळी याचे सगळे पर्यटना प्रीतीचा पुन्हा आविष्कार करा. जे आमच्यामध्ये बघणी पुनरुत्थानाच्या आशेने महाविराट देत आहे आणि जे तुझ्या वेळेवर डिसेंबर मनात पावले त्याचे तो स्मरण ठेवतो. त्याची तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देव माता आणि मरियाची तपासणी सारखी असते. कोणी वेशी विगाणीच्या संशोधनात तुला संदेश केला आहे, त्याच्याबरोबर शास्त्र जीवनाचे सहकार्य व्हावे, तुझी स्तुती करून सुधाकर करावा अशी प्रार्थना तुझा पुत्र आमच्या प्रवेश यांच्याद्वारे करा. ख्रिस्ताद्वारे आणि ख्रिस्तासह आणि ख्रिस्ताकडे हे सर्व समर्थ देवही आहे. पवित्र आत्म्याच्या ऐक्य तुझा गौरव आणि सन्मान सदा सर्वदा हो. सामर्थ्याच्या आज्ञा आणि त्याची ईश्वरी शिकवण याने प्रेरित होऊन आम्ही धैर्यपूर्वक म्हणतो, सर्व प्रकारच्या वाईटापासून आम्हाला सगळं असं आम्ही मिळतो. या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे, म्हणजे की आशीष आम्हाला लाभणारा येशू ख्रिस्त याच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या वेळेच्या सहाय्याने पापापासून मुक्त राहावं, व सर्व प्रकारच्या चिंता विवेचनेपासून सुरक्षित असो. की प्रभू येशू ख्रिस्ताला आपण देशीला म्हणालास, मी तुम्हाला शांती देऊन देतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या बाबांकडे पाहू नकोस, तर तुझ्या सगळीच्या श्रद्धेकडे पहा आणि तुला तुझ्या इच्छेनुसार शांती वैद्य देण्याची कृपा कर. तुम्ही तुझी असून सदा सर्वदाचे करतोस. प्रभूची शांती तुम्हाला सदा असो. प्रेम भावनापर्यंत शांती अंकित करूया. Tuja
पहा परमेश्वराची कृपा, जगाची पापे दूर करणारे परमेश्वराची कृपा, या पोकराच्या घोषणा धोरणाद्वारे धन्य
हे प्रभू, संत योहान बाप्तिस्ता याच्या रक्तसाक्षीत्वाच्या शुभ दिवशी आम्हाकडून आमच्या तारणाराचा सन्मान हो आणि त्याच्यापासून मिळणाऱ्या ईश्वरी जीवनामध्ये आमची हृदये आनंदाने भरून जाऊ ही प्रार्थना आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. थँक्यू फॉर द अटेंडन्स आणि फॉर द शो. नाही परंतु सकाळीच आमचं बोलणं झालं. मी त्यांना सांगितलं की तुमच्या वतीने मी लोकांना सांगतो की आपल्या तुमच्यासाठी प्रार्थना केली आहे आणि लवकरच ते आपल्यामध्ये येतील तशी आपण आशा धरूया. आपल्या युवकांना मी आजूबाजूला पाहिलं, खूप बरं वाटलं. त्याने चांगलं डेकोरेशन केलेलं आहे माऊलीला स्टेजवर ठेवण्यासाठी आणि वाचनासाठी देखील तेच बघितलं मी. तर चांगलं आहे. युवकांना चर्चच्या अवतीभोवती ठेवा. पालकांनो, युवकांची काळजी आपल्या सर्वांची काळजी आहे आणि मग आपण एकत्रितपणे सहप्रवासी सेक्युलर चर्चप्रमाणे सर्वांना संघटित ठेवूया. तर पुन्हा एकदा आपले फादर्स, आपले सिस्टर्स आणि आपले जे कार्यकर्ते निस्वार्थीपणे हा संपूर्ण मरणाचं आयोजन नियोजन करीत असतात त्यांना हार्दिक शुभेच्छा. मी आपणासाठी प्रार्थना केली आहे. मला माझं जे बोललं ते सणाच्या विसार या, परंतु मी बिशपांच्या मीटिंगसाठी जात असल्या कारणाने तेव्हा नसणार आहे म्हणून मी आज उद्घाटनाच्या विसार आलो. पुन्हा एकदा आपणा सर्वांस धन्यवाद आणि तुमच्यासाठी आम्ही सतत प्रार्थना करतो. तुम्ही देखील आमच्यासाठी प्रार्थना करा. आशीर्वादासाठी आपण पुढे राहतो. प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी. बंधू भगिनींना आता आपली मान नम्रतेने खाली वाकवा व देवाच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करा. धन्य तुम्हारी मरीपासून जन्मलेल्या परमेश्वराच्या पुत्राने मानव जातीचा उद्धार केला. आपल्या कृपादानाने तो तुम्हाला परिपूर्ण करो. मरीच्या द्वारे तुम्हाला जीवनदाता प्राप्त झाला. त्याच्या प्रेमदायी कृपाक्षेत्राखाली तुम्हाला आनंदमय अनुभव येवो. तुम्ही मरीच्या मरणामध्ये सहभागी झाला आहात. पवित्र आत्म्याच्या आनंददायी कृपादानाने आणि सार्वकालिक राज्याच्या वरदानाने तुमची अंतःकरणे भरून येवो आणि सर्वसमर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो. मिसा समाप्त झाली आहे. आशेचे यात्रेकरू होण्यासाठी तुम्हाला पाठविण्यात येत आहे.